परवा बाजारात मैत्रीण भेटली. खूप धावपळीत होती. धावपळीचं कारण विचारल्यावर म्हणाली की तिच्या अमेरिकेतल्या नातवाला देवगड हापूसचा आंबाच पाहिजे. आता तो तिकडे पाठवायचा आहे, पण त्यापूर्वी इरेडिएशनसारखे काही किचकट सोपस्कार पूर्ण करावे लागतात आणि मगच तिकडे आंबे पाठवायला परवानगी मिळते. तर ती म्हणाली की ही सगळी सव्यापसव्य पूर्य करते आणि मग आपण शांतपणे भेटूया. तिला निरोप देऊन वळले आणि मला पूर्वीचा म्हणजे सुमारे 40 वर्षाचा माझा परदेश प्रवास आणि त्यातल्या सामानाचा किस्सा आठवला. झालं असं की माझ्या नवऱ्याची हाँगकाँगला 2 वर्षासाठी बदली झाली होती. आता फक्त 2च वर्षाचा प्रश्न असल्यामुळे मी आणि मुलींनी इथेच राहायचं ठरलं. तिकडे गेल्यावर त्याचं बस्तान वगैरे बसल्यानंतरच आम्ही थोडे दिवसासाठी तिकडे फिरून यायचं ठरलं. पण मुलींच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अचानक बदल झाला, म्हणून मुलींनी थोडं नंतर यायचं, पण मी मात्र ठरल्या तारखेला एकटीने आधी जायचं असं ठरलं. तर मी येणार म्हटल्यावर नवऱ्याने काय काय घेऊन ये ह्याची लांबलचक यादी पाठवली. पण पुढे असंही लिहिलं की यातल्या काही वस्तू जरी आणल्या नाहीस ना तरी चालेल, पण कपडे पांढरे शुभ्र करायची पावडर म्हणजे फॅब्रिक व्हाईटनर अगदी नक्की नक्की घेऊन ये. आता आजच्यासारखा जाहिरातींचा मारा नसूनसुद्धा त्या काळी त्या ब्रँडचा बोलबाला मात्र खूप होता. नवऱ्याच्या तिथल्या स्वावलंबी दिनचर्येत कपडे स्वच्छ शुभ्र ठेवण्यासाठी त्याला तेच फॅब्रिक व्हाईटनर हवं होतं. आता मला खरं तर सांगा की अन्य कुठलं त्याला मिळालं नसतं का तिथे? अगदी नक्की मिळालं असतं. कदाचित याहूनही आणखीन चांगल्या प्रतीचंही मिळालं असतं. पण काय करणार? मैत्रिणीच्या नातवानी जसा देवगडच्याच हापूसचा हट्ट धरला ना, तसाच नवऱ्याचासुद्धा फक्त या व्हाईटनरवरच विश्वास होता. कदाचित तिकडे गेल्यावर स्वदेशाभिमानसुद्धा उफळून वगैरे आला असेल. असो. नवऱ्याची आज्ञा शिरसावंद्य मानून मी चक्क 1-2 नाही तर 1 डझन डब्या बॅगेत भरल्या. आता आयुष्यातला माझा पहिलाच विमान प्रवास आणि तोसुद्धा एकटीने करायचा होता. त्या काळात तर साधे फोनसुद्धा घरोघरी असण्याची मारामार आणि गुगल बाबाचा तर जन्मही झाला नव्हता. म्हणून नवऱ्याने लांबलचक पत्रातून हाँगकाँग विमानतळावर उतरल्यापासून त्याला प्रत्यक्ष भेटेपर्यंत काय काय सोपस्कार पार पाडायचे याचं स्टेप बाय स्टेप आणि काही ठिकाणी ते चक्क अगदी नकाशा काढून समजावणारं पत्र मला पाठवलं आणि ते मी माझ्या पर्समध्ये अगदी जीवापाड सांभाळून ठेवलं होतं. आमचं विमान अगदी योग्य वेळेत सुटलं आणि योग्य वेळेत हाँगकाँगला पोचलं. बेल्टवरून बॅग उचलून सिक्युरिटीच्या चेकिंग डेस्कपर्यंत पोचले. तोपर्यंत सगळं काही सुरळीतपणे अगदी पत्रातल्या सूचनांनुसार चाललं होतं. सिक्युरिटीवाल्या अधिकाऱ्यांनी मला बॅग उघडायला सांगितली. तेव्हा नव्या कोऱ्या पर्समधून चावी काढून मी बॅग उघडायला गेले. पण काय झालं माहिती नाही. बॅग अजिबातच उघडेना आणि ती उघडायचे माझे निकराचे प्रयत्न चाललेले असताना दुसरीकडे माझे सहप्रवासी दुसऱ्या डेकवरून पटापट आपल्या बॅगा दाखवून निघून चालले होते. ते बघून मला आणखीनच नर्वस व्हायला झालं. सिक्युरिटीनी तर जणू बॅग उघडायचा आता चंगच बांधला. मग बॅग उघडण्यासाठी त्यांनी चक्क स्क्रूड्रायव्हर आणि हातोडे वगैरे मागवले आणि ते बघून तर माझा जीव अगदी कळवळला. कारण ती बॅग मुळात माझी नव्हती ना, ती होती माझ्या नंडेची. हो, कारण त्या काळी लागली गरज आण सामान बाजारातून, मग ते पडलं का राहीना असा विचार नव्हता ना. नवऱ्याने आधीच 2 बॅगा खरेदी केल्या होत्या तिकडे जाण्यासाठी, पण त्या आवश्यकच होत्या. पण मग आता माझ्यासाठी कशाला, हा माझा आपला काटकसरीचा विचार. असो, मुद्दा काय तर माझी बॅग भाडोतरी होती. इकडे त्याने बॅग उघडायला सुरुवात करेपर्यंत दुसऱ्या कुठल्या तरी फ्लाईटच्या प्रवाशांचा लोंढासुद्धा चेकिंगसाठी दाखल झाला. सगळेजण आपल्याकडे आणि आपल्या समोरच्या बॅगेकडे संशयित नजरेने बघताय असं आपलं मला वाटत होतं. अखेर बऱ्याच खटाटोपानंतर सावीनेच ती बॅग उघडली आणि काहीही मोडतोड झाली नाही म्हणून माझा जीव एकदाचा भांड्यात पडला. हो, कारण वंसबाईंची बॅग होती ना ती. असो, बॅगेतल्या सामानात काहीही आक्षेपार्ह नाही असं वाटत असतानाच त्यांना तळाशी ठेवलेल्या व्हाईटनरच्या डब्यात दिसल्या.
आणि एक वेगळंच संकट माझ्यासमोर दत्त म्हणून उभं राहिलं. त्यांनी इंग्रजीतून हे काय आहे आणि इतक्या साऱ्या डब्या तुम्ही का आणल्या असं विचारलं. त्यावर मग इंग्रजी शब्द जुळवत मी हे कपडे एकदम स्वच्छ पांढरे शुभ्र करणारं फॅब्रिक व्हाईटनर आहे असं त्यांना सांगितलं. त्याबरोबर त्यांनी एक डबी उघडली आणि त्यातली पांढरी पावडर बघताच त्याचे ते बारीकसे चिमुकले डोळे शक्य तेवढे मोठे झाले. त्यांनी प्रथम माझ्याकडे निरखून पाहिलं आणि मग शेजारच्याच्या कानात काहीतरी तो बोलला. आणखीनसुद्धा 1-2 जणं तिथे जमा झाले. आता आपापसात काहीतरी ते कुजबूजत असताना मधून माझ्याकडेही बघत होते. इकडे माझी अवस्था काय विचारता? नकारात्मक विचारांनी मनाचा पार ताबा घेतला आणि माझ्या कल्पनेच्या भराऱ्या आता उडायला लागल्या. या पांढऱ्या पावडरवरून त्यांना काही वेगळा संशय येतोय का? साधी वाटणारी ही बाई पक्की बनेल असेल आणि साधेपणाचा बुरखा पांघरून ड्रगची ने-आण करत असेल असं काहीतरी ते आपापसात म्हणत असतील का? मग आता असं समजून मला ते चौकशीसाठी कुठेतरी घेऊन जातील का? बाप रे! आणि या परक्या देशात माझी मग केवढी बेअब्रू होईल, आणि तीसुद्धा विनाकारण. त्यापेक्षा हे पांढरी पावडर, अहो दुसरं काही नाही आहे, कपडे स्वच्छ करायची पावडर आहे, ही मी नियमित वापरते, वाटलं तर तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवू का? असं सगळं त्यांना विचारायचं मी ठरवलं. पण पहिली अडचण इंग्रजीची होती ना. हे सगळं मी त्यांना इंग्रजीत कसं काय समजावून सांगणार होते? माझ्या इंग्रजीला ते हसतील का? आणि सांगताना काही माझी चूक झाली आणि त्याच्यातून आणखीनच नवीन काही गोंधळ निर्माण झाला तर? छे, काही म्हणजे काहीही सुचेना. अशावेळी बाहेर ताटकळत असलेल्या नवऱ्याची आठवण आली. त्यांनी हा सगळा प्रश्न अगदी झटक्यात सोडवला असता, पण आत्ता ते कसं शक्य होतं? आणि दुसऱ्या क्षणी मला एकदम त्याचा राग आला, कारण त्याच्या मागणीमुळेच हा सगळा गोंधळ झाला होता. मी समोरच्यांकडे चुळबुळत बघत उभी होते. मुळातच त्यांचे ते मिचमिचे डोळे असणारे ते हाँगकाँगवसी अधिकारी माझं अधिकच बारकाईने निरीक्षण करताय असं मला वाटत होतं. तेवढ्यात कोणीतरी एक माणूस तिथे परीक्षा नळी घेऊन आला. आता त्यात काहीतरी रसायन होतं. त्यामध्ये त्यांनी ही पांढरी पावडर टाकली आणि सगळ्यांचे डोळे आता नळीत काय रिॲक्शन घडते याच्यावर होती. आणि इकडे माझा मनातल्या मनात देवाचा धावा चालू झाला. पण अखेर हुश्श, त्यांच्या संशयाला पुष्टी देणारी कुठलीच रिॲक्शन त्यांना त्याच्यात दिसली नाही. होणारच नव्हती ना. सगळ्यांनी माना हलवल्या आणि मला तसदी दिल्याबद्दल सॉरी म्हणाले. तेव्हा सुटकेचा भला मोठा निश्वास टाकत त्या डब्या सगळ्या रागारागाने बॅगेत कोंबत मी विजयी मुद्रेने बाहेर पडण्याच्या गेटकडे निघाले. तर समोरून आणखीन एक युनिफॉर्मवाला हाँगकाँगवासी आला आणि मला त्यांनी थांबवलं. आता आणखीन काय, माझी सहनशक्ती अगदी संपुष्टात आली होती. पण त्यांनी चक्क अगदी नम्रपणे खाली झुकत मला, तुम्ही अमुक अमुक आहात का? आपले पती बाहेर आपली वाट बघतायत. खरंच सांगते, त्या क्षणी मला तो सीतेसाठी रामाचा निरोप घेऊन येणारा हनुमान त्याच्यात दिसायला लागला. आता विमान उतरून 2 तास व्हायला आले तरी मी अजून दिसले नाही, म्हणून बाहेर नवऱ्याला खूप काळजी वाटत होती. आणि मग त्यांनी आतमध्ये साडी नेसलेली एखादी भारतीय बाई दिसतीये का हे बघायला जाण्याची त्याला विनंती केली होती. मी आनंदाने मान डोलावली आणि त्याबरोबर त्याने समोरच्या गेटची ताटकळणाऱ्या माझ्या नवऱ्याकडे निर्देश केला. तेव्हा माझ्या जवळचं अगदी जड सामान घेऊन पण अक्षरशः पिसासारखी हलकी होत होत मी गेटकडे धाव घेतली. आणि आमची एकमेकांची नजरानजर झाल्यावरचा आनंद तर काय वर्णावा. पण आनंदाच्या त्या लहरी का काय म्हणतात ना, त्या विरल्यानंतर नवऱ्याने उशिराचं कारण विचारलं आणि मग मात्र त्याच्या फेवरेट पांढऱ्या पावडरचे सगळे जीव घेणे प्रताप आणि मला झालेला त्याच्यामुळे मनस्ताप हे सगळं सांगितल्यावर साहेबांची बोलती बराच काळपर्यंत बंद झाली होती.